नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज. फर्स्ट ऑफ ऑल सुप्रभात, जय शिवराय. आफ्टर लॉंग टाइम खूप दिवसानंतर गावी जाते भावानो. नवीन सॅडल बॅग घेतलेत मी. भाऊ उठ. मला अजून याचा अंदाज नाही येत आहे बॅगेचा. फायनल मित्र, आपण आता पेट्रोल पंपवरती आलोय. 24ची ॲव्हरेज येत होती आता सध्या तरी, कारण की आम्ही कालच लोणावळ्याची ट्रिप करून आलोय, छोटीशी आपली. पहिलं आपलं आई एकविराचं दर्शन बड्डेच्या दिवशी, त्यानंतर बाकीचं काय ते. आता परत एकदा पेट्रोल फुल, नंतर आपण निघू. आता फुल करा ना. चला, विदाउट सनवायझरने आपण जाऊ. काश हिच्यामध्ये क्रूज कंट्रोल असता यार, एन्जॉय करत गेला असतो. हो ना, एकदम सेफ राईड करायची आपल्याला आज. विंड ब्लास्ट काय होतं आतमध्ये तितकं. आहे आवडे ना, इथं आता लावलेत कॅमेरे समोर. कुठे मानपूरच्या इथे सीधा वेंचर स्पीड लिमिट मारतात, फाईन 1000 डायरेक्ट मारतात आहेत. तर ते जरा अराउंड तिथून जायला लागेल त्या ब्रिज वरून. आता आज पण फाईन बसेल. काल तर बसले आपले 1000 रुपयाचा फाईन. आज नको इथे. हायवेला तरी काय लावायचे क्या भाई. जेव्हा मी थोडेसे सॅडल बॅग लावलेत ना भाई, पब्लिक खूप बघते. कारण का फुल गिअर, मला फुल तर गिअर नाही माझ्याकडे. आरपीएम माझा ना खूप असा फ्लक्च्युएट होतो. मध्ये ना फुल अशी गाडी लेव करते आणि मध्ये ड्रॉप होतो. तर मे बी हिच्या काय क्लच प्लेट गेल्या की काय, क्लचचा वायर काय प्रॉब्लेम झाला. आता आहे मोठा खर्च आहे बाईक साठी आपल्या. आणि का 32,000 पण झाले. आता एकदाच फुल सर्व्हिस करून टाकेल. 10-12 हजाराची मिनिमम तरी कम्प्लीट करून टाकतो पूर्ण. आता बांधील की वा. स्कूटीवरती मग रायडिंग जॅकेट घातल्या भावाने विथ एक्झॉर. कसं येतोय आवाज भावानो आपला. थंडी तर भावानो गाण फार थंडी आहे. आपला छोटस क्रूज कंट्रोल. नाही, आजकालच्या गाड्यांना क्रूज कंट्रोल बेस्ट आहे यार, आणि पाहिजेलच क्रूज कंट्रोल.
मस्त अशी लावायची 50-60 किलोमीटर 50-60 स्पीडला फोर्थ गिअर सीधा वॉन्टेड व्हायचं. दोन रायडर आहे आपल्या मागे. एक हिमालय एक हिमालयन आहे बाबा आपल्याला एक्सपल्स बांधेल की बाबा बांधेल की. अंगाला जरा काटा आला अंगामध्ये माहिती आपला. आपली रायडिंग कम्युनिटी भावानो खूप भारी आहे माहिती आहे काय. खूप म्हणजे खूप भारी रायडिंग कम्युनिटी. 7 जणी मायान माय माझ्या पहिले मानाचे माय पहिले मानाचे. हा एक रस्ता माहिती ना भेटतो कधी करतील. खरं मला ना अंदाज कायच नाही त्या बॅगेचा. बॅगे म्हणून जरा कन्फ्युज झालं होते भरपूर ओव्हरटेक करताना मला गॅप मधून. चुकून जर बॅग लागली तर आपले लवडे लागले. बॅगेला काय नाही होणार पण आपले साल्ट निघते चांगलंच. हा प्रॉब्लेम होईल भरपूर. पहिले मानाचे वन साइड. चला बाय बाय मित्रांनो, पुन्हा भेटू. खतरनाक. जास्त फरक नको. काय भेटणार आहे स्पीड जास्त मारून पण. तरी जाऊन काय मला असं तीर्थना मारायचे. ठीक आहे नॉर्मल स्पीड पण ठीक आहे. 130 इज ओके. जितकी मजा ह्या रायडिंग कम्युनिटी मध्ये आहे ना तितकी बेंचूत कशामध्येच नाहीये. खरं बोलतो. बाय फुल एक्सप्लोर करायला भेटतो पूर्ण आपला रोड. हे अशी ब्युटी. अजून लाईफ मध्ये काय पाहिजे. फक्त खिशामध्ये पैसे पाहिजे बस बागे काय नाही. एवढं सर्व एक्सप्लोर करायचं भावानं खिशात पैसे पाहिजे. मस्त आहे की पैसे कमवायचे. काय ट्रॅफिक आहे यार मित्रांनो इकडे आज. मी आतापर्यंत अलिबाग मध्ये पाहिजे होतो. एंडेवा BMW X1. काय चाललंय का नाही दोघांचं. तो तिला ओव्हरटेक करतोय तो तिला करतोय. का ते आता आहे हे टाकले ना सर्व स्पीड ब्रेकर. कुठे एवढे चांगले ते टर्न होते मारायला लेन करायला गाडी. त्या साईडला मारले सगळीकडे.
इतक्या चांगल्या रस्त्यावरती बेंच हे मारतात आणि जिथे नाही पाहिजे ना तिथे बेंच असे ठेवणार रस्ते छोटी असाले. भावानो सपोर्ट दाखवा भावानो. भावानो प्लीज सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब नाही होत आहेत. स्टँडिंग चालव जरा थोडा वेळ गाडी स्टँडिंग. 6 गिअर. चला भरपूर बसलो. तुम्ही जर आता कॉपी व्हायची का. सॉरी सॉरी भावानो सॉरी. नो शिवी गाडी नो शिवी गाडी. काय करणार तोंडामध्ये कुत्र्यागत नुसतं शिव्याच भरल्यात. कोण म्हणजे त्याला ते शिव्या. कोणी काय केला तर शिव्या. करणार तर करणार काय. आधी त्यांच्या हॉटेल लाईन मध्ये कामाला अजून शिव्या. नाही पण जेव्हापासून मी सीटचं जरा थोडंफार कुशनिंग केले ना थोडं बरं वाटतं माहितीये. बाउन्सिंग काय जास्त होत नाही रस्त्यावरती. म्हणजे जास्त एवढं काय फील नाही होत. आता जी होती ना माझी अगोदरची पूर्ण सपाट फुल अशी माझी गाड अशी दुखायची ना. असं वरून दगडावरती बसलोय. ती पण इतकी पण सॉफ्ट नाही पण ठीक आहे. मी नॉनस्टॉप अशी राईड मारू शकतो. एक 150-200 किलोमीटर बसू शकतो मी आरामात त्याच्यावरती. कसं दिसतोय आपण आज फुल स्मार्ट ना. जरा आता सध्या गाडी लावतो आपलं हे लावतो जरा चार्जिंगवरती. मग आता चार्जिंग पण नाही जास्त. पहिला फर्स्ट ऑफ ऑल मी माझा हे करतो आणि मी आता चेंज करतो माझा अँगल. इथे लावतो. इथे लावून ट्राय करूयात. तो आपलं गाडीचा कसा येतो गाडी येतो आजचा. हा आपला छोटासा मित्र सॉरी मैत्रीण ना. अरे येतो ना मी चांगलं. आपण आज इथे साई स्वार आला. फुल व्यू भावानो फुल व्यू. चला तर मग. थोड्याच वेळामध्ये त्याला अलिबाग मध्ये आपण पोहोचूच. चार्जिंग संपलेली भावांनो आपल्या कॅमेराची. जरा चार्जला लावायला लागला. चुकी माझीच आहे कारण की आम्ही 4K मध्ये रेकॉर्ड करत आलो. युजली मी 4K मध्ये रेकॉर्ड नाही करत. 1080p मध्ये करतो. नंतर मग ते अपलोड हे करताना ट्रान्सफर करताना मी 4K मध्ये ट्रान्सफर करून घेतो. बघितलं नाही घरातून निघताना असं वाटतं ना की गावी म्हणजे कुठे जॉब बघावं. आपण गावी जो मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्यामध्ये गावी जास्त जॉब नाही आहेत. खूप कमी आहेत पण ते अलिबाग मध्ये आहेत. मी तर राहतो मुरुडला. इथून 50 किलोमीटर लांब राहतो मी अजून. तर एवढा अपडाऊन तर नाही शकत पण जी गावची मजा आहे ना खूपच अशी वेगळी आहे यार. मी ट्राय करेल गावाला गेल्यानंतर क्रिकेटचे व्हिडिओज जाईल मी जरा असं फिरायला.
कुठेतरी मित्रांसोबत मजा येते यार गाडी चालवायला. आता इकडे मेन व्ह्यू ते इथून आहे. जरा थांबवतो इथे गाडी थोडस. हा जो हार आहे तो पाण्यामध्ये टाकायचा मला, कारण का मी हार एक वेळा घातलेला. झाला आता फेकून टाकतो. तेव्हा ती आहे ती अबॅन्डेड पडीक बोट. इथे थांबूयात आपण वरती इथेच. बघा आपला कसा व्ह्यू येतो बाईकचा आज. फुल ओपी खराब झाले पूर्ण. बघा भेंचो चिखल बघा. मुंबईवर नाही तर नाही एवढा साफ आलो. आणि इथून पूर्ण वाट लागली गाडीची. व्ह्यू आहे इथून तगडा. तर डायरेक्ट इथून काशीदवरून डायरेक्ट 86 घरी. हिला आता मस्त जातो. प्रेशर वॉश देतो हिला पहिला, नाही तर चैन जेव्हा साफ करेन तेव्हा प्रेशर वॉश करत जातो तिला घेऊन. एकाच वेळेमध्ये 2 काम होऊन जातील आपले. थांबत पण आलो ना. नॉनस्टॉप यायला काय नाही, पण नॉनस्टॉप यायला ती मजा नाही. आपल्याला कसं जायला परवडतो. फुल सॉर्टेड बाय. फुल चेकिंग झालं सध्या तरी आता इकडे. नुसता पैसा खायचा कार्यक्रम बस. सगळीकडे मोहऱ्यांचं काम चालू आहे. आता इथे तर खूप बरं जागा आहे. इथे खूप पाणी साचतो पावसामध्ये. खूप प्रॉब्लेम होत आहे एवढ्या एरियामध्ये. पण इथे काय भेंचोद. अरे 1 पण टन मला सुकाळी मारून द्या रे. काय ते जागा ठेवा एक तरी. हा लवडा घ्यायला मला भेटणार आहे. भाई मी 8 टनला काय गाडी चालवायची इथे यार. काय झाड वर्षी तर रोड ठेवलेत. सर्वच रस्त्यांचे काम चालू आहेत. म्हणून आता कोणीच नका येऊ मुरुड मध्ये फिरण्यासाठी. तुम्हाला बोर वाटेल, भरपूर बोरिंग वाटेल. अगं एवढी कामं चालत ना रस्त्यांची. तर काशीद बेच
काशीत बीचला पण कोण नाही आता. विचार करा, काशीत बीच खाली आहे, मग मुरुड बीच पण पूर्ण खाली असेल. आता फायनल आपण आलोय मजगाव मध्ये. बघतो माझा भाऊ असेल तिथे, जरा टाइमपास करू थोडस, 5-10 मिनिटं नंतर निघतो. जो कोणी इंटरेस्टेड असेल टॅटू बिटू मध्ये, तर माझा भाऊ आहे इथे, टॅटू काढणार आहे. ते माझ्या सख्या मावशीचा मुलगा आहे. ते जास्त लांब नाही शॉप. होय होय, शॉप चालू आहे, शॉप चालू आहे. इथेच आहे टॅटू स्टुडिओ. हाच आहे तो शॉप. मस्त आहे सर. फुल ब्लॅकिश ब्लॅकिश बघा, फुल आउटफिट. तुझी काय चालू आहे? फायनली आपण आता मुरुड मध्ये एंटर करूच थोड्याच वेळामध्ये. ओ बाबू, तुझी काच का अशी फुटले रे? मुरुड मध्ये फुल पैसा कमी आहे या लाल परी बद्दल. ओ, मजा येते रे. जास्त मजाचा आनंद घ्यायला आलोय गावाला. 7 दिवस आहे गावाला. एकदा पोपटी लावतो मस्त पैकी भावासोबत. थकलो आज, खरं का भरपूर थकलो आज. सिरियस इतकी गाडी चालवलं ना आज, जास्तच कंटाळा आला आता तर. फायनली आलो आपण आपल्या गावामध्ये. हनुमानाचं मंदिर, पाया पडलं. चला आता आतमध्ये डायरेक्ट घराजवळ नॉन स्टॉप. तुम्ही मगाशी मी बोललो ना, 100% लिहून देतो मी. आमच्या इकडच्या रस्त्याचं काम कधी आयुष्यात नाही होणार, आणि होणार पण आहे लवकर. आमचे सरपंच सर्व झोपलेले आहेत. Woo! सिद्धेशदा
कशी आहेस? जस्ट आता आपलं तर घरी पोहोचलोय आपण. तुम्ही बघा फक्त आता आपला घर पण. आणि आपला आता कुत्रा येईल हवा घ्यायला. थँक्यू.